हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. इथे झाली आहे सकाळ. आज आहे पौर्णिमा. पित्र आजपासून चालू होत आहेत. तर आज आमच्या आईचा मिळवण्याचा प्रोग्रामही आहे. मी आज रांगोळी काढली होती आणि इथे पप्पा पूजा करतायत आईला, म्हणजे हळदी कुंकू वगैरे करतायत आईचं. तर मग या ठिकाणी पित्रांना हे करण्यासाठी चंदन वापरलं जातं. तसं सहसा म्हणजे इथेही आम्ही वापरतो आहे चंदनच. तर हे जे मिळवण्याचा प्रोग्राम असतो हे व्यक्ती मरण पावल्यानंतर जेव्हा पित्र चालू होतात त्यावेळेला, ज्या दिवशी पित्र चालू झालेले असतात त्याच दिवशी हे म्हणजे मिळवण्याचा प्रोग्राम करतात, ज्यांचं मिळवायचं आहे त्यांना. आणि बाकी मग त्यांचं जे महिन्याचं ताट आपण करत असतो ते चालूच असतं. पण हे मिळवायचं पहिल्या दिवशी करावं लागतं पित्रांच्या याच्यात, जेव्हापासून चालू होतात. किंवा मग तुम्ही सर्व पित्री अमावस्यालाही ते करू शकता, जे की पित्र संपण्याच्या शेवटी येत असते अमावस्या, त्या दिवशीही तुम्ही करू शकता. असा टाक तुम्हाला बनवून आणावं लागतं मिळवायचं ज्या वेळेस असतं त्यावेळेस. आणि या टाकाची पण पूजा त्या दिवशी करून आणि मग नंतर ते टाक आपलं जे मंदिर असतं त्यामध्ये आपण ठेवत असतो. आणि त्याची पण रोज आपण जशी देवांची पूजा करतो तशी देवांची पूजा करताना आपण त्याची पण पूजा करतो. आम्ही आज ओवाळण्याचं जे म्हणजे आईची पूजा करण्यासाठी जे ताट आहे ते असं केलेलं आहे. या ताटामध्ये नागेलीचे पानं, काळे तीळ, चंदन, हळदी कुंकू, जे आपल्याला याच्यासाठी साहित्य लागतं ना, ते सगळं आम्ही याच्यामध्ये ठेवलेलं आहे. आणि त्यांना नैवेद्यामध्ये ताटही आम्ही पुढे मांडून ठेवलेलं आहे नैवेद्याचं. म्हणजे यातलं सगळे घास आपल्याला, म्हणजे सगळ्या पदार्थांचं थोडं थोडं घेऊन आपल्याला वरती पूजा करून कावळ्यांना ते खाऊ घालावं लागत असतं. तर यामध्ये आपण जेव्हा ताटाची मांडणी करतो ना, त्यावेळेला आपण जसं देवाची ताटाची मांडणी करतो कशी सरळ पद्धतीने करतो ना, तर याच्यामध्ये आपल्याला ती उलट्या पद्धतीने करायची असते. आणि जेव्हा आपण यांना नैवेद्य पण दाखवतो ना, त्यावेळेला पण आपल्याला, आपण जे नैवेद्य दाखवताना पाणी फिरवतो त्यांच्या भोवती, तेही आपल्याला उलट्याच दिशेने फिरवावं लागतं. म्हणजे आपण घड्याळीच्या काट्याप्रमाणे असं पाणी फिरवतो ना, उजव्या साईडला पूर्ण उजव्या साईडकडनं डाव्या साईडकडे फिरवतो, तर आपल्याला ते डाव्या साईडकडनं उजव्या साईडकडे फिरवायचं असतं. म्हणजे उलट्या दिशेने फिरवतो आपण. हे बघा, पप्पा कसे उलट्या दिशेने फिरवत आहेत तसं फिरवावं लागत असतं. आणि नंतर मग ते घास काढून वरती आपल्याला दाखवावं लागतं. पण जी मांडणी असते आपल्या ताटातली, तर ती आपल्याला पण उलटीच करावी लागते. तर त्यामध्ये आपण जसं भात आपण मध्यभागी ठेवत असतो ताटाची मांडणी करताना, तर या ठिकाणी आपल्याला भात हा म्हणजे साईडला ठेवावा लागतो, ओबडधोबड पद्धतीने. ते कसं साईडला ठेवलं आहे तसंच, आणि मध्ये तळण ठेवावं लागतं. आणि बाकीची पण मांडणी उलट्याच पद्धतीने करावी लागते. म्हणजे पोळी जी आहे ती आपण सरळ न ठेवता उलटी ठेवावी लागते. पोळी पण त्रिकोणी करून आपण ठेवतो ना, तर ती उलटी ठेवावी लागते आणि तशी मांडणी करावी लागते. आणि नंतर जेव्हा आपण घास काढतो, ते आम्ही इथं वरती घास टाकण्यासाठी चाललो आहोत. म्हणजे मी पण गेलेले मम्मी पप्पांसोबत, आणि इथे ते दोघं पूजा करतात. पूजा करताना मग आम्ही धूप वगैरे करून घेऊन गेलेलो वरती. धूप म्हणजे गौरी, कापूर वगैरे त्याच्यामध्ये सगळं टाकलेलं. आणि इथे मग आता ते पाणी वगैरे हे करतात, पाणी वाहतात आधी सगळं धूपच्या इकडनं, आणि धूप वगैरे दाखवून त्याची पण पूजा करतात. हळदी कुंकू त्याच्यावरती टाकतात आणि तिथे पण थोडंसं घास हे करून नंतर मग ते कावळ्यांना आपण म्हणजे कावळ्यांसाठी आपण ठेवत असतो. असं हे करावं लागतं. तर तुम्ही जेव्हा करताना, म्हणजे हे कसं मिळवण्याचा प्रोग्राम आपण याच्यासाठी करतो, की म्हणजे आपण ज्या व्यक्तीचा मिळवण्याचा प्रोग्राम करतो आहे, म्हणजे मिळवतो आहे ज्या व्यक्तीला आपण, त्याच्यानंतर जर कुणी मरण पावलेलं असेल तर त्याचे आपल्याला ताट आपल्याला मांडता येत नाही. महिन्यांचे जे ताट आपण मांडतो त्या दिवशी, ज्या दिवशी ते मरण पावलेले आहेत त्या दिवशीचं, तर ते ताट जोपर्यंत त्यांच्या आधीचं जी व्यक्ती आहे त्यांचं मिळवत नाही आपण, तोपर्यंत आपण ते ताट मांडू शकत नाही. त्यासाठी आपल्याला मिळवून घेतल्यानंतर त्या व्यक्तीला, तर आपल्याला जे त्यांच्यानंतर मरण पावलेलं आहे त्यांच्या आपल्याला महिन्याकाठी ताटही आपल्याला त्यांना देता येतात, जे त्यांच्या दिवशीचं हे असतं. तर इथे मम्मी पप्पांनी पूजा जी आहे ती पूर्ण हे केलेली आहे. इथे पण घास थोडासा हे करतात त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये त्यांनी नागेलीच्या पानांनी तूप सोडलेलं आणि तिथं दाखवलेलं धूप दीप. आणि मग त्यालाही ओवाळून, म्हणजे पाणी फिरवून उलट्या दिशेनेच त्याची पूजा करून त्याच्या पाया पडून मग नंतर त्यांनी कावळ्याला घास वगैरे देत होते. नंतर इथे मम्मी पप्पा एकमेकांना मम्मी त्यांना अष्टगंध आणि पप्पा मम्मीला हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांनी. आणि नंतर मग ते कावळ्यांना घास दाखवण्यासाठी गेले. हे आमचं टेरेस आहे. टेरेसवरती ही अशी झाडं, आम्ही भरपूर सगळे प्रकारचे झाडं आहेत आमच्या टेरेसवरती. म्हणजे मम्मी पप्पांना दोघांनाही आवडतं आणि ते दोघं पण रोज तिथं पाणी वगैरे टाकतात, साफसूफ करतात, ते सगळं झाडांमधली घाण वगैरे काढून घेतात. आणि अशा पद्धतीने पप्पांनी तिथं, म्हणजे त्याच दिशेला आहे ना आमच्या कावळे येतात, तर मग ते सगळं खाऊनही घेतात. आणि नंतर थोड्या वेळाने येऊन बघितलं ना आम्ही, तर खरंच तिथे कावळे येऊन खात होते ते सगळं. आणि मग नंतर इकडे स्वयंपाकाची तयारी चालू होती. स्वयंपाकही चालू होता आणि जे पित्र होते ते आणि
म्हणजे ब्राह्मण आम्ही घरी बोलवलेले जेवणासाठी. म्हणजे त्या दिवशी ब्राह्मणाला जेवू घालावं अशी पद्धत आहे. त्यामुळं ब्राह्मणाला जेवण घालून त्यांना काहीतरी दान करायचं असतं. तर मग त्यासाठी इथे आम्ही म्हणजे त्यांनाही जेवण वगैरे त्यांचं चालू होतं आणि मग त्यांना दानासाठी इथे हे आणलेलं होतं. तसं तुम्ही दानामध्ये काही पण देऊ शकता. जी वस्तू त्यांना कामी येईल अशा वस्तू दानामध्ये द्यायच्या असतात. जसं तुम्ही छत्री देऊ शकतात किंवा त्यांना चप्पल देऊ शकता, ज्या की ते रेग्युलरमध्ये वापरू शकतात आणि ते कामी येते त्यांच्या. अशा गोष्टी त्यांना द्यायच्या असतात. नंतर त्यांची पूजा करून मग त्यांना हळदी-कुंकू वगैरे लावून त्यांना दान देऊन मग त्यांच्या पाया पडलेल्या मम्मी-पप्पांनी. इथे हे सगळे जेवत होते आणि आम्हीही आता जेवायला बसणारच होतो. म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगावं. तर अशा पद्धतीने आपला हा व्लॉग संपला. आवडल्यास लाईक करा.